नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सासवड, जेजुरी आणि फुरसंगी नगरपालिकेची निवडणूक पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातल्या अतिशय चुरशीच्या होत आहेत. येत्या 2 डिसेंबरला मतदान आहे. निवडणुकीत अनेक राजकीय पक्ष उतरलेले आहेत. सासवड आणि जेजुरीला नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातून असल्यामुळे चुरस वाढलेली आहे. आपल्या समेत सासवडचे नगराध्यक्षपद भूषवलेले दत्तानाना जगताप आहेत की ज्यांनी आपल्या व्यक्तिमत्वामुळे नगराध्यक्षपदाची उंची वाढवली. अशा प्रकारचे नगराध्यक्ष आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार नाना. आपण एक वर्षभर नगराध्यक्ष होता, तसा तो काम करायला फारच कमी वेळ आहे, कमी कालावधी आहे. परंतु या कालावधीत काही महत्त्वाची कामं, महत्त्वाचे निर्णय, प्रशासनावर पकड, अशा काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही वर्षभरामध्ये केलेल्या आहात. महत्त्वाची कोणती विकास कामं केली की जी सासवडच्या इतिहासात त्यांची नोंद होईल, दीर्घकाळ नागरिक त्या लक्षात ठेवतील, अशी कोणती कामं आहेत? सासवड नगरपालिकेत ज्यावेळेस आपण गेलो त्यावेळेस मी प्रथमतः हे काम काय एवढं मोठं नाही आहे, परंतु मी आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तो मोठं जे गेट आहे समोरचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोरचा मुख्य दरवाजा, तो कायम बंद असायचा. तर कायम बंद असल्या कारणाने मी चौकशी केली, काय भानगडे, का बंद आहे. नगरसेवक होऊन मी मीटिंगमध्ये आवाज काढला, परंतु त्यावेळेचे नगराध्यक्ष प्रमोददादा पण लक्ष द्यायनात, बाकीचे नगरसेवक पण लक्ष द्यायनात, मॅडम पण लक्ष द्यायनात. म्हणलं काय भानगडे. त्यामुळं ते मी जरा हे केलं. वर्षभर मी तिथं थांबलो, परंतु गेट काय उघडलं नाही शेवटपर्यंत. आणि मग मी नगराध्यक्ष, मला काय केलं, मग खाजाबाई आणि दळवीवान, मला नगराध्यक्ष व्हायचं नव्हतं, परंतु खाजाबाई आणि दळवीवान यांनी मला खोटं बोलून ह्याच्यावरनं वस्तीवरनं उचललं. म्हणजे आपण आत्ता पुण्यावरनं जाऊन येऊ. आणि त्यांच्या ह्याच्यावरती विश्वास ठेवून मी आता गेलो. मी गेल्यानंतर त्यांनी डायरेक्ट मला चंदोकांच्या ताब्यातच दिलं. त्यामुळं काकांच्या प्रभावामुळे मला काय बोलता नाही आलं. त्यामुळं मी नगराध्यक्ष झालो. नगराध्यक्ष झाल्यानंतर नगरपालिकेत गेलो. नगरपालिकेत गेल्यानंतर पहिलं तर मी शिपायाला बोलावलं, म्हणलं ते गेट उघड, मेन गेट उघड पहिलं. तर तो आला परत, मला चावी नाही तर म्हणलं दगड टाक त्याच्यावरती, फोडून टाक कुलूप, पण मला गेट 10 मिनटाच्या आत उघडं पाहिजे. 10 मिनटाच्या आत दरवाजा उघडून त्याने मोकळं केलं. तर तेव्हापासून ते आजपर्यंत ते गेट, मेन गेट संपूर्ण कायम उघडं राहिलं. त्याच्यानंतर बरेच दिवस गेल्यानंतर मी नगरपालिकेत असताना काही चेक माझ्यासमोर आले. माझ्यासमोर चेक आल्यानंतर मी काही चेकवर सह्या केल्या, काही चेकवर सह्या नाही केल्या. पण लोकांचा गैरसमज असा झाला की मी कमिशनसाठी सह्या करत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पेपरला बातम्या आल्या. पेपरला बातम्या आल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि त्यांना खुलासा केला. अशाने असे 20,000ची 30,000च्या मोटर खरेदी प्रकरणात मी पाहिलं तर त्या मोटरींची किंमत 60 ते 70 हजार रुपये लावलेली होती. 60 ते 70 हजार रुपये लावल्यानंतर मला जरा शंका आली. त्यामुळे मी त्या चेकवर सही केली नाही. मग त्यानंतर हे बिल कुठलं आहे पाहिलं मी, तर ते बिल निघालं औरंगाबादचं. याला पुण्यात म्हणलं चांगल्या मोटरी मिळत असताना औरंगाबादला जायचं काय जरुरी. मग मी माझी जीप गाडी काढून स्वतः औरंगाबादला गेलो. औरंगाबादला गेल्यानंतर साधं वर्कशॉप होतं. त्या वर्कशॉपमध्ये त्या वर्कशॉपचं नाव होतं त्या बिलावरती. मग ते चौकशी केली तर म्हणलं इथं मोटर घ्यायची तर आम्हाला. म्हणलं आमच्याकडे मोटरी नाहीत. बस तुम्ही तेवढं पाहिल्यानंतर मी फॅब्रिकेशनचं वर्कशॉप होतं.
आणि मग वर्कशॉपनंतर तिथनं पाहिलं आणि तिथून मी सासवडला आलो आणि सासवडवरनं मोहनशेठ वांडेकरची गाडी आणि कल्याण शेठची गाडी असे आम्ही सगळे पत्रकार 6 पत्रकार जवळ 6-7 पत्रकार आमच्याबरोबर घेतले आणि त्या जागेवर आम्ही भेट दिली. तर त्या पत्रकारांनी सुद्धा पाहिलं तर इथं काहीच नाही, हे बोगस बिल आहे म्हणून त्यांनी हे केलं. आणि मग सासवडला आल्यानंतर त्याच्यावर बरीचशी चर्चा झाली. अशा प्रकारे नगरपालिकेतलं खऱ्या अर्थानं भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचं काम नगराध्यक्षांनीच त्या ठिकाणी केलं. कुणाच्याही दबावाला न पडता नागरिकांचे पैसे, टॅक्सचे जमा झालेले पैसे वाचवण्याचा खरा प्रामाणिक तो उपक्रम दत्तानाने राबवलेला आहे. नाना, सर्वात महत्त्वाचं मोठं काम तुमच्या कारकिर्दीत आचार्य यात्रे सांस्कृतिक भवनचं झालं. नेमकं काय किस्सा आहे तो? आचार्य यात्रे भवन याचं आज सांस्कृतिक मंत्री प्रमोद नवलकर यांचं मला पत्र आलं. त्यानंतर मी असं त्यांनी सांगितलं बाबा आचार्यांच्या नावाने आपल्याला सभागृह करायची. त्यामुळं मी मुंबईला गेलो, त्यांच्यापुढं ते अहवाल सादर केला सगळा. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्याला हे या जागेत आचार्य यात्र्यांचे सभागृह उभं करायचे मोठं. त्यासाठी आम्ही तुम्हाला नगरपालिकेला तुमच्या 1 कोटी रुपये देऊ. 1 कोटी रुपये देऊ म्हटल्यानंतर मी सासवडला आलो. मग ती सगळी माहिती गोळा केली. माहिती गोळा केल्यानंतर प्रमोद नवलकर साहेब सासवडला आले. सासवडला आल्यानंतर ते म्हणले आपण जागा निश्चित करू. चालतंय म्हणलं. मग जागा निश्चित करायची म्हणून चंदू काका आले, विजय कोलते आले आणि मी असं तिघांना त्यांनी गाडीत मला बसवलं. गाडीत बसवल्यानंतर ते म्हणले अध्यक्ष पहिले आपण जागा काकांची बघू. म्हणलं चालेल. मग गाडी निघाली. प्रमोद नवलकरांची कुंजीरवाड्यापाशी काकांनी थांबवली गाडी. ती जागा दाखवली कुंजीरवाड्याची की म्हणलं इथं सांस्कृतिक भवन करता येईल आपल्याला. त्यानंतर म्हणलं आता विजय कोलतेंची जागा पाहू. म्हणलं चालेल. मग विजय कोलतेंची जागा पाहिली. खाली मातंग समाजाच्या खाली आचार्य यात्रे भवनचे आचार्याचे ट्रस्ट जे तिथं तर ती जागा पाहिल्यानंतर ते म्हणलं आता शेवट अध्यक्षांची जागा बघू. अध्यक्षांची माझी जागा बघू म्हणल्यावर मी निघालो. आम्ही नगरपालिकेच्या पाठीमागं आलो तर प्रमोद नवलकरांचा 1 पाय गाडीत आणि 1 पाय जमिनीवर आणि ते मोठ्याने ओरडले सोनं आहे सोनं. आणि अक्षरशः त्यांनी त्या जागेची निवड केली, फायनल केलं, निवड केली त्या जागेची. आणि म्हणजे त्यांना ती जागा फार आवडली. त्याच्यानंतर आम्ही परत ह्याला गेलो, मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर त्याचं आम्ही नंतर भूमिपूजन ठरवलं. मग त्यांच्या हस्ते आम्ही भूमिपूजन केलं सगळं. तर अशा प्रकारे हे मोठं काम माझ्या काळात झालेलं आहे. नगरपालिकेत तुम्ही ज्यावेळेस नगराध्यक्ष त्यावेळेस बाळासाहेब कुलकर्णी निलंबित झालेले होते. आणखी काही कर्मचारी निलंबित होते. याबाबत तुम्ही काय निर्णय घेतला? नगरपालिकेत गेल्यानंतर मला हे सस्पेंड झालेली लोक भेटली. म्हणजे आम्हाला कमी केले, आम्हाला सस्पेंड केले. त्यात मारुती लांडगे एक होता. मारुती लांडगेचं रडायला लागला आणि मग मारुती लांडगेला पहिलं घ्यायला लावलं मी. 1-2-3 महिने गेलेत. मारुती लांडगेला घेतल्यानंतर बाळासाहेब कुलकर्णी आणि शेंडकर यांना पण 2 वर्ष सस्पेंड करून ठेवलं होतं. पण सस्पेंड केल्यानंतर बाळासाहेब कुलकर्णीची मी बाजू घ्यायला लागल्यानंतर मॅडमचा आमचा जास्त क्रॉस झाला. माझ्या बाजूने माझ्या विरोधात सगळे नगरसेवक होते. मुख्याधिकारी धावरे मॅडमचा माझा बाळासाहेबांची बाजू घेतो म्हणून जास्त क्रॉस आला. जास्त क्रॉस आल्यामुळं मी म्हणलं आता काय करायचं. तरीसुद्धा आम्ही ते विषय बाजूला केला नाही. दळवीअण्णा माझ्या बरोबर होते. बाकी कोणीही सगळे 15 नगरसेवक बाजूला होते. 15 नगरसेवक बाजूला असताना बाळासाहेब कुलकर्णीचं मी काम केलं आणि त्यांना कामावर घ्यायला लावलं. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊली जगताप याला सस्पेंड केलं होतं. त्याची पुण्यात त्याच्या बाजूने निकाल लागला होता. त्याच्या बाजूने निकाल लागल्यानंतर धावरे मॅडम
यांनी हायकोर्टात अपील दाखल केलं. हायकोर्टात अपील दाखल केल्यानंतर तो माझ्याकडे आला. म्हणलं काय झालं, तर म्हणलं माझ्या बाजून निकाल लागला पण मॅडमने हायकोर्टात अपील केले. म्हणलं करू दे, तू खाड्याअण्णांच्याकडे जा. म्हणलं खाड्याअण्णांच्याकडून असं लेटर तयार करून आण, खाड्याअण्णाला मी फोनवर सांगतो. आणि खाड्याअण्णाला जे काय सांगायचं मी सांगितलं आणि खाड्याअण्णांनी पत्र दिलं आणि त्याप्रमाणे आम्ही ही केस आम्हाला कोर्टात चालवायची नाही असं मी हायकोर्टाला डायरेक्ट सांगितलं आणि नगराध्यक्ष म्हणून खाली सही केली आणि मुंबईला जाऊन हायकोर्टातनं माऊलीची ऑर्डर परत घेऊन आलो आम्ही सासवडला. अशा प्रकारे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा विचार करून, त्यांनी केलेल्या नगरपालिकेतील सेवेचा विचार करून संबंधित कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचं मोठं काम दत्तानानांनी केलेलं आहे. आज बाळासाहेब कुलकर्णी असतील, इतर कर्मचारी असतील, त्यांना त्या नगरपालिकेत निलंबित केलेल्या कामाचा मोबदला मिळाला. त्यांच्या आज निवृत्तीनंतरची सेवा म्हणजे विशेषतः पेन्शन चालू आहे आणि बाळासाहेबांसारखांचं कुटुंब त्या पेन्शनवरच आज जीवन जगत आहे. अशा प्रकारची सहानुभूतीची भावना दत्तानानांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी दाखवलेली पाहायला मिळते. नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना काही महत्त्वाची विकास कामं तुम्ही केली. नागरिकांचे छोटे मोठे प्रश्न असतील, पाईपलाईन, रस्ते, तर याबाबत तुम्ही काय भूमिका घेतली? सिद्धेश्वर रोडवरील पूल होता, पुलाचं प्रकरण होतं, ते गवळी साहेब होते त्यावेळेस. तर सर्वांच्या ह्याच्यावर जाहिरातीवरती सह्या झाल्या, माझी फक्त जाहिरात नाही सही नाही केली त्यांनी. तर मी 5 वाजता बसलो होतो, तर 5:30 वाजेपर्यंत आम्ही ते बसल्यानंतर साहेब काही सही करणार. सिद्धेश्वरचं पूल एवढा मोठा पूल त्या भागात कशा करता पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि बाकीच्या 3-4 नगरसेवकांनी सांगितलं होतं की एवढा मोठा पूल ते भागात नको. म्हटल्यानंतर मी नाही म्हणलं शेवट मी उठताना त्यांना म्हणलं, साहेब तुम्ही मला पैसे खाताने पकडणार नाही, पण तुम्हाला पैसे खाताने पकडल्याशिवाय सोडणार नाही असं म्हटल्यानंतर लगेच त्यांनी एका मिनटात सही केली आणि तो पुलाचं काम संपूर्ण झालं. तिथून पुढं त्या रोडचं, सिद्धेश्वरच्या रोडचं खडीकरण नव्हतं. आता त्या धावरे मॅडमने काय केलं, चीफ ऑफिसरने किंवा हटकून त्यांनी मी जेवढं एस्टिमेट केलं होतं ते मी अर्धच धरल्यानंतर सुभाष पाटलाच्या वावरापर्यंत आल्यानंतर नालवे कॉन्ट्रॅक्टर म्हणले की झालं तुमचं काम. म्हटलं कसं काय होईल, तर म्हणले ना, मी म्हणलं लांब का आपण मेजरमेंट घेतलेली आहेत, तर ते म्हणले नाही. म्हणलं नाही, आता ओव्हरसाईज मी डबल लेअर धरला होता. डबल लेअर धरल्यानंतर मग त्याला म्हणलं सिंगल लेअर केला आहे ना, ह्याच्यावरचा डबल लेअर कॅन्सल कर आणि पुढं टाकून घे आणि नॉर्मल साईज आहे तो पण तसंच कर, एक सिंगल हे कर आणि पुढं दोन्ही हे करून टाक. अशा कारण तो रस्ता पूर्ण केला. त्यानंतर सिद्धेश्वरच्या धरणात गाळ म्हणजे संपूर्ण अखंड गाळ झाला होता. झाडं झुडपं बाबळी बिबळी फार मोठ्या वाढलेल्या त्या. धरण असं राहिलंच नव्हतं. त्या धरणाचा गाळ काढण्यासाठी मी मॅडमपाशी बराच वेळ घालवला. काका मुख्याधिकारीकडं बराच वेळ घालल्यानंतर ती मॅडम मुख्याधिकारी तयार होत नव्हत्या. मग काका आले म्हणले त्याला गाळ काढायचं तर काढू द्या, तुम्ही कशा हे करताय. ते म्हणले आचारसंहिता आहे. म्हणलं आचारसंहिता असली तर काका म्हणले ते त्यांच्या नावाने करू द्या, त्यांनी जबरदस्तीने केलं म्हणून सांगा. आणि अशा तऱ्हेने सिद्धेश्वराच्या धरणातलं पण संपूर्ण गाळ काढून टाकलं मी. गाळ काढल्यावर लगेचच पाणी साठलं काय? गाळ काढल्यानंतर लगेचच सासवडला पाणीच नव्हतं. पडल्यानंतर गाळ काढल्यानंतर एक 10-15 दिवसात इतका पाऊस झाला की पाणीच चालू झालं सासवडला. त्यानंतर त्याच्या आधी सासवडला ज्यावेळेस पाणी नव्हतं त्यावेळेस आता म्हणलं काय करायचं, तर म्हणलं आता मी सिद्धेश्वर लिफ्टाचा चेअरमन होतो त्यावेळेस. सिद्धेश्वर लिफ्टाचा चेअरमन असल्यामुळं मी सगळे शेतकरी रात्री बोलवले आणि असं म्हणले गावाला पाणी नाही प्यायला, तर आपण काय करायचं. तर म्हणले देऊन टाका सगळे म्हणले. तर म्हणलं लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी पाईपलाईन आणून लगेच सिद्धेश्वरच्या लिफ्टानं पाईपलाईन केली
पाईपलाईन केली आणि दुसऱ्या दिवशी तर लगेच 2 टाईम सासवडला 1 टाईम पाणी चालू झालं. 1 टाईम पाणी झाल्यानंतर मी काय कधी 1 रुपया खाल्ला नाही नगरपालिकेत, तो प्रश्न वेगळा आहे. परंतु थोडीशी मी समाजाकरता थोडं हे केलं कारण त्या आमचा सेक्रेटरी आला तर मला तर की मी म्हणलं किती बिल झालं रे, तर म्हणला 4,000 रुपये झाले. 4,000 बिल झाल्यानंतर मी म्हणलं आपलं लिफ्ट काय अडचणीच आहे का, तर म्हणला आहे. म्हणलं काय आहे, तर म्हणला लिफ्ट 12,000 रुपये ह्याचं बिल राहिलेलं आहे, लाईट बिल थकलेले. तर मी म्हणलं शेतकऱ्यांची बिलं पिकं एवढी जळतायत, सासवडला पाणी दिल्यामुळं जळली, तर म्हणलं थोडाफार फायदा त्याला म्हणलं ती बिल फाडून टाक 4,000चं. मी मिटिंगमध्ये मांडतो, सर्वांची मंजुरी घेतो आणि अशा प्रकारे मी आमच्या लिफ्टाला पण सहकार्य केलं आणि 12,000 रुपये त्याला देऊन टाकले. त्यांनी लाईटचं बिल भरून लिफ्ट व्यवस्थित परत चालू झालं. तुमच्या कारकिर्दीत सर्वात मोठा संघर्ष मुख्याधिकारी नगराध्यक्षांच्यात झाला, परंतु तुम्ही त्यावर मात करून, सर्व प्रशासकीय गोष्टीवर मात करून त्यावर विजय मिळवला आणि मुख्याधिकाऱ्यांच्या मुख्याधिकारी बाईंची बदली हे प्रकरण मोठं गाजलं. ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत पुरंदरे यांनी दिवाळी अंकामध्ये बाईंची बदली अशा प्रकारचा एक लेख सादर केला, तो अतिशय गाजला. नेमकं काय प्रकरण झालं होतं? सासवड नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून गेल्यानंतर विरोधी पक्षाचे जे काही विरोधी पक्ष होता, आपला विरोधी पार्टी होती आपली, ते जरा माझ्या विरोधात होती काही. तर त्यांनी मुख्याधिकाऱ्याचे कान भरल्यानंतर मुख्याधिकारी मला त्रास द्यायला लागली. मुख्याधिकारी त्रास देते म्हणल्यानंतर मी म्हणलं यांची बदली केल्याशिवाय आपल्याला काही जमणार नाही. असं करता करता आम्ही खासदार सुरेश कलमाडींच्याकडे गेलो. सुरेश कलमाडींनी पुढं बसलेले त्यांचे महापौर वगैरे सगळं मोठे लोक सगळे बाहेर काढले, म्हणजे बाजूला बसवले बाजूच्या रूममध्ये. आणि आम्हाला प्रदीप जगताप आणि आम्ही दोघंजण सरांशी कलमाडी सरांशी बोललो. कलमाडी सरांनी ताबडतोब जोशी सरांना फोन केला, मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना फोन करून सगळी सविस्तर माहिती आणि आम्हाला तिकडे पाठवलं. त्याच्यानंतर आम्हाला देवळे साहेब भेटले. देवळे साहेबांनी पण आम्हाला आमदार प्रकाश देवळे भेटले आणि प्रकाश देवळ्यांच्या बरोबर आम्ही ते म्हणले आपण डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्याकडे जाऊ. मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना सर्व व्यवस्थित सांगितलं आणि त्यांच्यापुढं सगळा प्रस्ताव मांडला. त्यांनी लगेच बेल मारून सचिवाला बोलवलं. म्हणले काय म्हणले अशी बदली झाली ती कॅन्सल झालेली आहे. तर कॅन्सल झाली म्हणल्यावर नाही म्हणले कॅन्सल अजिबात करू नका, बाय हँड 5:30च्या त्यांना ऑर्डर द्या. असे मुख्यमंत्री होऊन गेले आणि त्यांनी आमचं 5:30च्या आत आमचं मुख्यमंत्र्यांची चीफ ऑफिसरची बदली करण्याची ऑर्डर आमच्या हातात दिली. मुख्यमंत्र्यांनी तुमचा ऑर्डर तर पास केलीच, मुख्यमंत्र्यांनी मुख्याधिकाऱ्याची बदली तर तातडीने केली, परंतु तुमच्यासाठी 15 मिनटं थांबले होते. नेमका काय किस्सा आहे? मुख्यमंत्र्यांनी सगळं ऐकल्यानंतर आम्हाला म्हणले असं परत त्यांना मी पुढे गेलो त्यांना त्या मुख्यमंत्र्यांच्या तिथं आणि त्यांनी आम्हाला जवळ उभं केलं. जवळ उभं केल्यानंतर त्यात मी प्रदीप जगताप, मोहनशेठ मांडेकर, सतीश भैया काकडे, देवळे साहेब, आमदार देवळे साहेब, आम्ही असं आम्हाला त्यांनी उभं केलं. म्हणले फोटोग्राफर आणला आहे का, तर म्हणलं नाही आणला. त्यांनी लगेच बेल मारली. बेल मारल्यानंतर म्हणले फोटोग्राफर बोलव बाहेरनं. की फोटोग्राफर येस्तोवर 5 मिनटं गेली. आम्हाला घाम फुटायचे, मुख्यमंत्र्यांसमोर उभं राहायचे, एवढी भीती वाटली. मला काय तर मग फोटोग्राफर आले, त्यांनी फोटो काढले आणि तुमचं काम होईल म्हणून तुम्ही अजिबात काळजी करू नका म्हणून सांगितलं. असा किस्सा झाला. अशा प्रकारे सासवडचे नगराध्यक्ष दत्तानाना जगताप त्यांच्या सहकाऱ्यांना त्यावेळचे शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अतिशय सन्मानाची वागणूक दिली आणि प्रत्यक्ष काम करून सन्मानाची वागणूक दिली. अशा प्रकारचा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही. सासवड नगरपालिकेला गेली अनेक वर्ष सातत्याने मी पाहतो की पाण्याचा प्रश्न आहे, विशेषतः पाण्याची साठवणुकीचा प्रश्न आहे. या साठवणुकीच्या पाण्याच्या प्रश्नासाठी तुम्ही हडकोच्या परिसरामध्ये पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव केला, तो अनेक जणांनी टीकेचा विषय केला होता. नेमकं काय घडलं?
नगरपालिकेत थोडे दिवस गेल्यानंतर आमची परीक्षा म्हणायची काय म्हणून हडकोतली टाकी पाण्याची टाकी मोठी टाकी कोसळली खाली. कोसळल्यानंतर पाणी हडकोचं बंद झालं. नंतर मी काकांशी चर्चा केली. काका म्हणले काय करायचं तर म्हणलं आता 4 गुंठे. काका म्हणले जागा घ्यावं लागेल आपल्याला. म्हणले चालेल म्हणलं. मग 4 गुंठे जागा. तर काका म्हणले की विषय मांडा, विषय घ्या, आपण मीटिंगमध्ये विषय करून 4 गुंठे घेऊन काढू. तेवढ्यात जयसाहेब आले. जयसाहेब आल्यानंतर जयसाहेब म्हणले 4 गुंठे मी जागा तुम्हाला किर्लोस्करांच्याकडे घेऊन देतो. तर म्हणलं मग चालेल म्हणले. काका म्हणले मग यांच्याबरोबर तुम्ही जा भाऊ द्या आणि किर्लोस्करांची गाठ घ्या. चालेल म्हणलं. मग दुसऱ्या दिवशी मी जयसाहेब आम्ही किर्लोस्करांच्याकडे गेलो. किर्लोस्करांनी आमची चर्चा झाली बराच वेळ, अर्धा पाऊण तास बसलो होतो आम्ही. तर चर्चा झाल्यानंतर किर्लोस्कर म्हणले की आम्ही तुम्हाला जागा देतो. म्हणलं चालेल. आम्ही त्या आनंदात म्हणलं सासवडला झालं म्हणलं आपल्याला 4 गुंठे जागा मिळाली. आणि सासवडला आलो. सासवडला आल्यानंतर तिसऱ्या दिवशीचं पत्र आलं किर्लोस्करांचं पत्र असं आलं की जागा आम्ही तुम्हाला देतो, पण या अटीवर देतो की 24 तास आम्हाला 1 इंची पाणी पुरवठा केला पाहिजे आणि जी तुम्ही टाकी बांधणार आहे ती आमच्याच नावावर राहील. आता मी म्हणलं तुमच्या नावावर राहून टाकी बांधायची बरोबर नाही म्हणलं. मी काकांना फोन केला. काका पण आले. काकांना म्हणलं असं असं झाले. तर म्हणले काका म्हणले 4 गुंठे म्हणलं घेऊन आपल्या मिटिंगमध्ये विषय घ्या आणि मिटिंग घेऊन लगेच जागा घेऊन टाकू. म्हणलं चालेल. असं करता करता मग म्हणले काका म्हणले अहो 4 गुंठे कशाला घेताय. मला म्हणले असं कर 40 गुंठे कर. म्हणलं चालेल. म्हणजे मी 40 गुंठे गेले. 40 गुंठे केल्यानंतर आता जयसाहेबासारखा बेअक्कल माणूस माझ्या नशिबा म्हणजे अक्षरशः 5 वर्ष त्यांनी नगराध्यक्ष पद बसवलेला माणूस पुण्यात पत्रकार घेतो आहे, परिषद घेतो आहे आणि तिथून त्यांनी सांगितलं की नगराध्यक्षांनी 4च्या बोर्ड शून्य काढला आणि पैसे खाल्ले म्हणून. आता 4च्या पुढं शून्य कसं काढता येईल. 5 वर्ष हा नगराध्यक्ष माणूस राहिलेला. प्रोसिडिंग कोण लिहितं त्याला माहिती आहे. सासवड नगरपालिकेचे कर्मचारी प्रोसिडिंग लिहितात. 4च्या पुढं शून्य काढून 36 गुंठे मी खायला काय येडा आहे का. आणि अक्षरशः त्यांनी पुण्याला पत्रकार परिषद घेऊन सगळ्या पेपरला माझ्या विरुद्ध बातम्या आल्या नगराध्यक्षांनी पैसे खाल्ले म्हणून. नगराध्यक्षांनी पैसे खाल्ले म्हणून. आणि म्हणलं मग जयसाहेब म्हणलं जयसाहेबाला मी काय बोललो नाही अजून. पण त्याच्यानंतर आम्ही ती 40 गुंठे घेतली. त्या 40 गुंठ्याची आज किंमत 12 कोटी रुपये झालेली आहे. त्या ह्याच्यात आम्ही त्या 40 गुंठ्यात ती टाकी बिकी व्यवस्थित बांधून आज नगरपालिकेचा एवढा 12 कोटी रुपये 40 गुंठ्याची त्या टायमाला जमीन घेतलेली. आत्ता नगरपालिकेला त्याचा फायदा झाला आहे. 12 नाही 4 16 कोटीची जवळजवळ ती जमीन आहे. एवढी प्राईम लोकेशनला ती जागा आहे. अशा प्रकारचा धाडसी निर्णय घेऊन सासवड शहरातील पाण्यासंबंधित नानांनी भविष्यकाळाचा वेध घेऊन हा 40 गुंठ्याची जागा नगरपालिकेला घेऊन दिली आणि त्या ठिकाणी पाण्याची टाकी उभी केलेली आहे. अशा प्रकारे जनहिताचे निर्णय घेत असताना बऱ्याच वेळेस काही प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागतं. काही लोकांचा रोष पत्करावा लागतो आणि या गोष्टीबाबत धाडसानं पावलं उचलणं गरजेचं असतं. दत्तानाना जगताप यांनी अतिशय धाडसानं जनहिताची कामं करण्यासाठी अनेक मोठी निर्णय घेतलेले आहेत. झोपडपट्टीला पाणी पुरवठा करायचा होता आणि पाईपलाईन नाही, टेंडर नाही आणि तातडीने पाण्याची गरज होती. अशा प्रकारच्या लोकांची मागणी होती. तुम्ही काय निर्णय घेतला त्यावेळेस? दत्तनगरमधली जवळजवळ 10 ते 12 लोक माझ्याकडे आली. शरबा क्षीरसागर असेल, किसनांना जगताप असतील, उत्तम काकडे असतील, दत्ता पासलकर असतील आणि बरेचसे 10-12 जण लोक आले. म्हणलं आम्हाला दत्तनगरला अजिबात पाणीच येत नाही आहे, काय करायचं नाना. म्हणलं आता काय करायचं. म्हणलं आता विषय घेऊ. म्हणलं जनरल मीटिंगमध्ये विषय घेतल्यानंतर म्हणलं बराच वेळ जाणार आहे म्हणलं त्याला, कारण त्याचं एस्टिमेट करायचे, ठराव करायचा, लाकलपडी म्हणलं. तर मग म्हणलं असं करा तुम्ही मॅडमची गाठ घ्या, काय म्हणतात बघा. तर मॅडमची गाठ घेण्यास मुख्याधिकारीची गाठ घेण्यासाठी ही सगळी लोकं गेली.
गेल्यानंतर ते मुख्याधिकारी म्हणले की तुम्ही नगराध्यक्षाकडे आधी गेला ना, त्यांच्याकडून काम करून घ्या. असं मी म्हणलं, असं म्हणलं का? बरं म्हणलं. मग मी म्हणलं त्यांना, म्हणलं JCB आहे का तुमच्याकडं? ते म्हणले आहे. म्हणलं घ्या पाईपलाईन खोदून. पाईपलाईन खोदून 1 तासाने तर परत आले. म्हणले पाईपलाईन खोदून झाली. मी फोन केला पाणी पुरवठ्यात की यांना पाईपलाईन देऊन टाकायची, पाईप आहेत आपली. तर त्या लगेच त्यांनी ते सगळे ट्रॅक्टर आणून पाईप भरले आणि सगळे पाईप नेले आणि हिवरे रोड ते दौलत चित्र मंदिरपर्यंत सगळे पाईपलाईन हातरून झाले. पाईपलाईन हातरल्यानंतर म्हणलं जोडून घ्या, लगेच जोडून पण झाली. आणि बोलून नंतर म्हणले झाली जोडून. तर म्हणलं मग असं करा, तिथनं रिटर्न वॉल मिळेल त्या ह्याच्यात ह्याच्या पाणी पुरवठ्यात जाऊन मी फोन करतो. पाणी पुरवठ्यात फोन केला आणि त्याला सांगितलं की ती रिटर्न वॉल घे आणि तू स्वतःच तिथं जोडून दे. त्यानंतर त्यांनी अक्षरशः 10च मिनटात सोडून 5 वाजता तर त्यावेळेस पाणी येत होतं. 5:30ला ते लोक आले मला शहर बोलवायला की चला उद्घाटन करा. मला अजिबात नाही, उद्घाटन तुम्हाला पाणी मिळाल्याशी कारण नाही. मग त्या अक्षरशः एका दिवसात 5:30ला पाणी दिलं मी त्यांना. अशा प्रकारे जनतेचे प्रश्न कशा पद्धतीने आपण सोडू शकतो याचा एक आदर्श नमुना दत्तानाना जगताप यांनी जनतेसमोर निर्माण केलेला आहे. तुम्ही मुख्याधिकाऱ्यांची बदली करण्यासाठी मुंबईला गेला होता. मुख्यमंत्र्यांनी बदली केली, बदलीची ऑर्डर त्याच दिवशी करायला सांगितली. परंतु तुम्हाला संबंधित सेक्रेटरीने विनंती केली की अध्यक्ष साहेब माझ्यासाठी तुम्ही उद्या सकाळी या आणि मी तुम्हाला ऑर्डर तयार करून देतो, कारण त्याच्यावर बरेच शेरे आणि मार्क्स सर्व प्रशासकीय कामकीज पूर्ण करावं लागेल. नेमका काय किस्सा घडला? तुमच्याबरोबर वाडेकर बी होते. आम्ही 5:30ला गेलो सेक्रेटरीकडे. तर ते म्हणले ते बरेचसे प्रोसिजर असल्यामुळे ते म्हणले उद्या सकाळी तुम्हाला 11 वाजेपर्यंत 11च्या आत ऑर्डर देतो कसल्याही परिस्थितीत, मला तेवढं सहकार्य करा. तर आम्ही मग थांबल्यानंतर मोहन शेठ म्हणले मी जातो घरी. तर म्हणले ते म्हणलं त्यांनी फोन केला बाळासाहेब डॉक्टर, आमचे मित्र बाळासाहेब डॉक्टरांना. तर डॉक्टर म्हणले काय येऊ नको, तिथंच राहा आणि ऑर्डर पहिली घेऊन ये. कारण त्या बाईंनी, त्या मुख्याधिकाऱ्यांनी हॉटेल प्रेसिडेंट आणि आमचे मित्र बाळासाहेब डॉक्टर यांचे वांडेकर यांचे लॅबचं 2 वर्ष झालं पाणी बंद केलं होतं. आणि त्या अक्षरशः त्या बाईंची ऑर्डर तुम्ही घेऊन या म्हणले, काही करा. आणि ऑर्डर घेऊन आल्यानंतर 2-3 दिवसातच मी प्रेसिडेंटचं आणि त्यांचं 2 वर्ष असलेलं पाणी ताबडतोब चालू केलं. अशा प्रकारे प्रशासनाला की बाबी देखील कशा पद्धतीने आपण सोडू शकतो, प्रशासनावर कशा प्रकारे दबाव आणू शकतो, भ्रष्ट प्रशासनाला कशा प्रकारे धडा शिकू शकतो, अशा प्रकारचं एक रोल मॉडेल दत्तानाना जगताप यांनी या सासवड शहरामध्ये निर्माण केलेलं आहे. दत्तानाना, तुम्ही सासवडचे नगराध्यक्ष होता. तुम्हाला विधानसभेची शिवसेनेकडून ऑफर आली ती, तुमचं तिकीट फायनल झालं होतं. परंतु सासवड नगरपालिकेचं नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली. तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून सासवडमध्ये तुमच्या नावाची चर्चा होती. नेमकं काय घडलं? आमदार प्रकाश देवळे यांच्याकडे मी त्यावेळेस होतो. आमदारकीचं तिकीट मला देत होते ते. परंतु ही गोष्ट फक्त प्रदीप जगताप सरांना आणि मोहन शेठ वांडेकर यांनाच माहिती होती. आणि त्या देवळे साहेब काय ऐकत नव्हते. म्हणले नाही, आमदारकीला तुम्ही उभंच राहायला पाहिजे, काही करा तुम्ही. पण माझी काही ताकद नव्हती, कारण त्यावेळेस शिवसेनेची सत्ता होती. मला म्हणले तुम्हाला काय करायचे, तुम्ही पैशाची काळजी करू नका आणि बाळासाहेब ठाकरेंची सभा मी तुम्हाला देतो, परंतु तुम्ही उभं राहायलाच पाहिजे. परंतु मी म्हणलं दादा जाधवराव आणि चंदूकाका समोर असल्यामुळं मी जरा थोडे नमतं घेतलं आणि मला तिकीट नको म्हणून त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही नगराध्यक्षपदाची इलेक्शन होते नंतर ओपनला. आता निवडणूक असल्यामुळं आम्ही हिंदू मुस्लिम दंगल झाली होती. हिंदू मुस्लिम दंगल झाल्यानंतर आम्ही अजितदादाच्याकडं बारामतीला गेलो होतो. आता 5-6 गाड्या होत्या. आमच्या गाडीत मोहन शेठ वांडेकर, प्रदीप जगताप आणि विजय कोलते
आणि मी असं आम्ही चौघजण होतो. आता नगराध्यक्षाचा फॉर्मचा विषय निघाल्यानंतर विजय कोलते म्हणले की तुम्ही कुठनं उभं राहणार? म्हणलं मी शिवसेनेकडून उभं राहणार आहे. तर म्हणले शिवसेनेकडून नका उभं राहू, मी तुम्हाला राष्ट्रवादीकडून तिकीट देतो. राष्ट्रवादीकडून तिकीट देतो म्हणल्यानंतर सरांचा पण अंदाज चुकला आणि मोहन शेठचा पण अंदाज चुकला. ते मला म्हणले की आपल्याला राष्ट्रवादी परवडेल. तर म्हणलं चालेल, म्हणलं तुमच्या म्हणण्याने बघा. असं करून मी मग त्यांना होकार दिला. होकार दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी रात्री 10 वाजता माझ्याकडून विजय कोलतेंनी पैसे भरून घेतले. नगराध्यक्षपदाचे म्हणले फॉर्मचे पैसे, उमेदवारी अर्जाचे, पक्षप्रवेश ते जे 1000 रुपये द्या तुम्ही. मी रात्री 10 वाजता त्यांना 1000 दिले. आणि सकाळी त्यांनी जयसाहेबाचं नाही अगोदर त्यांनी आमचं नाव पेपरला जाहीर हे केले, इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर केली. आता इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर इच्छुकांच्या यादीत माझं नाव टाकलं. इच्छुकांच्या यादीत माझं नाव टाकल्यानंतर देवळे साहेब नाराज झाले. देवळे साहेब नाराज झाल्यानंतर मला काय करावं म्हणलं काय कळणारच. परंतु यांचं म्हणणं होतं आपल्याला राष्ट्रवादी कडून सीट मिळालं, आपलं सीट लागेल. आणि त्याच्यानंतर सीट लागेल म्हणल्यानंतर पण त्यांनी काय केलं, विजयरावने जयसाहेबाचं तिकीट जाहीर केलं. जयसाहेबाचं तिकीट जाहीर केल्यानंतर मला तर बरोबर हुकूम दिलं. मी धड इकडं नाही धड शिवसेनेकडं नाही अशी माझी ही झाली, त्याच्यानंतर अवस्था झाली. त्याच्यानंतर मी म्हणलं नगराध्यक्ष जाऊ द्या, नगरसेवकाचं तर तिकीट द्या. विजय कोलतेनी नालायकाने मला त्यावेळेससुद्धा नगरसेवकाचं पण तिकीट नाही दिलं. आणि त्याच्या आणखीन कळस म्हणजे माझा पाय फ्रॅक्चर झाला. मी दवाखान्यात असून मी इलेक्शनला भाव मारला होता. मी एकटा एका बाजूला होतो, चंद्रकाका एका बाजूला, दादाराव एका बाजूला, शिवसेना एका बाजूला, मी अपक्ष उभं राहून तरीसुद्धा मला भरपूर लोकांनी साथ देऊन चांगली मतं दिली. आणि विशेष म्हणजे मी दवाखान्यात असताना हा विजय कोलते माझ्या वार्डात माझ्या विरोधात प्रचार करत होता. हो, अक्षरशः विरोधात प्रचार करत होता. त्याच्यामुळं मला त्या माणसाचा इतका तिटकार आहे तेव्हापासनं की मला भयंकर पश्चाताप झाला त्यावेळेस. अशा प्रकारे पक्षाची प्रतिमा विजय कोलते यांनी शब्द फिरवून त्या ठिकाणी मलिन केली आणि दत्तानांना दिलेला शब्द न पाळता त्यांच्याच विरोधात ते आजारी असताना पाय फ्रॅक्चर असताना त्यांच्या विरोधात काम करून सासवडमध्ये नासधूस करण्याचं काम, सासवडचं राजकारण बिघडण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी पाप हे विजय कोलतेंनी त्या काळात केलेलं आहे. अशा प्रकारचे अनेक किस्से दत्तानाना जगताप यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत घडलेले आहेत. जनतेच्या कामाचा वसा घेऊन एक वर्षभराच्या अतिशय अल्प काळामध्ये देखील आपण एक नगरपालिकेच्या कार्यकर्तृत्वावर आपला ठसा उमटू शकतो हे दत्तानाना जगताप यांनी दाखवून दिलेलं आहे. अशाच प्रकारचा ठसा इथून पुढच्या काळात नगराध्यक्षांनी उमटवा आणि सासवडच्या प्रगतीला, सासवडच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न करणारा नगराध्यक्ष मतदारांनी निवडून द्यावा अशा प्रकारचं मी आवाहन करतो. नाना, एवढं सगळं राजकारण नगराध्यक्षपदाचं तुम्ही निवडणूक नगराध्यक्षपद भूषवल्यानंतर नगराध्यक्षपदाची पुन्हा संधी तुम्हाला मिळाली नाही, नगरसेवक पदाची निघाली नाही, परंतु अजितदादांनी तुम्हाला स्वीकृत नगरसेवक करावं अशा प्रकारचे आदेश दिले होते. नेमकं काय घडलं त्यात? अजितदादांनी स्वीकृत सदस्य म्हणून मला पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी सांगितलं नानाला स्वीकृत सदस्य करून टाका. त्यावेळेस स्वीकृत सदस्य 5 वर्षाचा होता. आता नगरसेवक स्वीकृत सदस्य 3 महिने नाही ते 6 महिन्याच्या पुढं नसतो. पण त्यावेळेस 5 वर्षाचा असल्यामुळे माझ्या जोडीला चंद्रकाका जगताप स्वीकृत सदस्य आणि मी स्वीकृत सदस्य व्हायला निघालो 2 जण. असे नंतर आम्ही आमदार अशोक टेकोडे होते. अशोक टेकोडेंची राष्ट्रवादीमध्ये आमची मिटिंग झाली. मिटिंग झाल्यानंतर तिथं सगळं आमच्या पक्षाची नगरसेवक बोलावले आणि विजय कोलते आणि हे अशोकराव टेकवडे, प्रदीप जगताप सर, मी आणि मोहन शेठ वांडेकर आम्ही तिघंच होतो. अशी मिटिंगमध्ये झाल्यानंतर ते बराच वेळ आम्ही तिकडं बसलो. ते सगळं नगरसेवक घेऊन अशोक टेकवडे आणि विजय कोलते बसले तिकडं दुसऱ्या खोलीत.
मग तिकडं काय झालं त्यांचं काय कळलंच नाही. मग तिकडून आल्यानंतर मी त्यांना सांगितलं, मी नगराध्यक्ष झालेलो आहे, मला स्वीकृत सदस्याची जरुरी नाही, तुम्हाला काय सांगायचे ना तर तुम्ही इथंच सांगा, मला नगरपालिकेत पाठवू नका, कारण माझा पूर्ण पाठिंबा, तुम्ही जो सांगाल उमेदवार त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. असं एवढं सांगूनसुद्धा त्यांनी अशोक टेकवडे, मी नाही त्यातली कडी लावा आतली अशी तऱ्हा अशोक टेकवडेने मला हेमंत बोंगळ्याच्या गाडीत बसवलं. हेमंत बोंगळ्यांच्या गाडीत बसवल्यानंतर मला नगरपालिकेत पाठवलं. नगरपालिकेत जा म्हणले. म्हणलं नगरपालिकेत जाऊन मी काय करणार आहे, पण जातं घरं म्हणले. म्हणलं गेलो. आता आम्ही ते गेल्यानंतर नगरपालिकेत वरती गेलो. तिथं गेल्यानंतर हे जेवढे आमचे बाजूचे नगरसेवक होते ते आमच्याकडे काय पाहतच नव्हते. म्हणजे मला शंका आलीच होती आधीच की म्हणलं हे आपल्याला मतदान देणार, आपल्याला कळतंय ना. तर अशानंतर विजय कोलतेंनी काय केलं, विजय कोलतेंनी हेमंत बोंगळ्याला फोन केला. हेमंत बोंगळ्याला म्हणले नानाला फॉर्म भरायला सांगा. आता मी म्हणलं अरे कोणी माणूस नाही माझ्या पाठीमागं, आणि मी हेमंत बोंगळ्याला कशाला सांगताय हे का फॉर्म भरायला. त्याच्यानंतर आम्ही म्हणलं जाऊ द्या, कानाडोळा केला आणि खाली आलो. दुसऱ्या मधल्यानं खाली आलो. खाली आल्यानंतर तिथं परत हेमंत बोंगळे आले. हेमंत बोंगळे अजून आहेत, ब्राह्मणाला राहतात. तर ते हेमंत बोंगळे आले. हेमंत बोंगळेला म्हणलं काय हेमंत शेठ, तर म्हणलं अहो विजयरावचा परत फोन आला आहे. तर म्हणलं काय, तर म्हणले तुम्हाला फॉर्म भरायला सांगतात. म्हणलं अरे कसं काय फॉर्म भरायला सांगतात, मला काय कळत नाही. बरं चल भरतो म्हणलं. त्याच्यानंतर आम्ही काय केलं, ऑफिसमध्ये सोडून बाहेर झेंडावंदनची तिथं पटांगणाला उभं राहिलो, मी आणि सर आणि मोहन शेठ. राहिल्यानंतर परत हेमंत शेठ आली तिसऱ्या वेळेला. अहो म्हणले तुम्हाला फॉर्म भरायला सांगितलं विजयरावनी. अरे विजयराव फॉर्म भरायला सांगतोय लगा, ते तिकडं बसलाय. म्हणलं काय भानगडे, तर म्हणलं चालेल फॉर्म भरतो म्हणलं. फॉर्म भरला आणि गेलो सभागृहात. सभागृहात गेल्यानंतर हेमंत बोंगळ्याला पहिलं म्हणलं इथं सही कर. हेमंत बोंगळे म्हणले मी तिकडं सही केली. अहो म्हणलं मग तुम्ही सांगताय मला की फॉर्म भरा आणि सही तर तिकडे केली म्हणताय, कसं काय. असा हा एवढा मोठा किस्सा. असं विजय कोलतेंनी काय केलं की जाणून मला फॉर्म भरायला सांगायचा आणि दुसऱ्या दिवशी पेपरला आमची नालस्ती करायचा विचार होता त्याचा. परंतु आम्ही विजय कोलतेचे फादर म्हणलं तरी चालेल, आम्ही ते लई डोकेबाज माणसं आहेत. विजय कोलतेला वाटलं ह्यांना काय कळत नाही, आपण खेडेगावातनं येऊन सासवड शहरातल्या माणसाला आपण फसवतोय हे आमच्या लक्षात आलं. पण आम्ही गप्प बसलो, जाऊ द्या म्हणलं. अशा तऱ्हेचा हा किस्सा झालेला आहे. अशा प्रकारे विजय कोलतेंनी पक्षश्रेष्ठी या नात्यानं कार्यकर्त्यांना मदत करायच्या ऐवजी कार्यकर्त्यांच्यात वाद कसे होतील, सासवडमध्ये दोन समाजामध्ये आग कशी लागेल, अशाच प्रकारचा प्रयत्न सातत्याने केलेला दिसून येतो. विजय कोलते म्हणजे सासवड नगरपालिकेमध्ये एक नासका आंबा आहे. सासवड शहरामध्ये कशा प्रकारे वाद लागतील आणि त्या वादाचा फायदा आपल्याला कसा घेता येईल ही त्याची टॅक्ट, हा त्याचा प्रयत्न महाविद्यालयीन जीवनापासून शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहील असं मला वाटतं. याही निवडणुकीत त्यांनी काहीतरी कडबुगळं उभं करून नाचक्की किंवा नासक्या आंब्याप्रमाणे सासवड शहरात वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न चालवलेला दिसून येतो. नाना, सासवडचा पालखीतळ हा पुणे पंढरपूर महामार्गावर सर्वात प्रख्यात अशा प्रकारचा चांगला व्यवस्थितपणे विकसित झालेला पालखीतळ आहे. सासवड शहराचा ऑक्सिजन झोन म्हणूनही या पालखीतळाकडे पाहिलं जातं. पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10-11 वाजेपर्यंत नागरिक या ठिकाणी चालावयास फिरावयास व्यायाम करण्यास येत असतात. पालखीतळाविषयी नेमकं तुमच्या काळात काय घडलं? पालखीतळ हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता. कारण ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 2 दिवस मुक्काम तिथं हडकूत पालखीला वाचायचा. आणि मी पालखी येणार म्हटल्यावरती अगोदर 1 महिना त्या पालखीच्या मैदानावरती तयारी होत असते. तर मैदानावर तर म्हणले ते पहिले लाकडी खांब लावायचे, तिथं लाकडी खांब म्हणले आणि त्याच्यावर टोपा लावायचे. म्हणलं हे कशा करता तुम्ही लाकडी खांब कशा करता, आपण परमनंट करून टाकू
मी लगेच MSMEत फोन केला आणि त्यांना बोलून घेतलं, शालके जाव सगळे सिमेंटचे पोल उभे करून टाका. सगळे सिमेंटचे पोल अख्खे उभे करून त्याच्यावर सगळ्या लाईट बीट सगळ्या बसवल्यानंतर पालखी व्यवस्थित झाली. त्यानंतर एक 2 महिन्याने म्हाडाचे अध्यक्ष विजयराव होते, विजयरावांचे पत्र आलं मला तिथे नगराध्यक्ष म्हणून की असे 25 लाख रुपये तुम्ही भरा आणि ती जागा ताब्यात घ्या. त्यानं 2 मिटिंगमध्ये पुढं पाठवू, पुढं भरू, चेक देऊ, पुढं चेक देऊ, असं करून 2 मिटिंग गेल्या. त्यानंतर त्यांचं परत मला पत्र आलं की म्हणलं अहो ते 25 लाख रुपये भरायला सांगितले, ताबडतोब तेवढे भरून टाका. तिसऱ्या मिटिंगला मी काकांना म्हणलं ते 25 लाख रुपये आपल्याला कसल्याही परिस्थितीत भरावे लागतील. अशा तऱ्हेने पालखी तळाचे 25 लाख रुपये माझ्या वेळेस भरून त्यावेळेस पालखी तळ आम्ही ताब्यात घेतला आणि त्याच्यावर सुधारणा केल्या. अशा प्रकारे सासवड शहराचा ऑक्सिजन झोन निर्माण करण्यामध्ये, पालखी तळ कायमस्वरूपाचा विकसित करण्यामध्ये दत्तानारायणी सिंहाचा वाटा उचलला आहे. नाना, आता त्या काळात एक भोर विभागाचे प्रांत होते शिरीष यादव की ज्यांना अँटी करप्शननी मोठ्या प्रमाणावर पैसे घेताना पकडलं. त्यांच्या मंडळीने त्यांच्या बाथरूममधून नोटांचा पाऊस खाली लॉनमध्ये, गांधी लॉन्समध्ये पडला आणि अनेक मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केले. परंतु शिरीष यादवांचा नेमका तुमचा काय संपर्क आला, काय घटना घडली? शिरीष यादव सासवडला प्रांत होते. आता प्रांत असताना आमच्या विरोधी पार्टीने काय केलं की शिरीष यादवची गाठ घेतली. 3-4 नगरसेवक होते त्यात, आता मी नावं नाही सांगत. आणि 4 नगरसेवक त्यांनी शिरीष यादवला सगळी माहिती दिली की मी कुठली कामं आणि कशी कामं केली होती. ती कामांची यादी त्या शिरीष यादवला दिली त्यांनी आणि ते यादी केलेल्या कामांची यादी दिल्यानंतर शिरीष यादवने गवळी साहेब होते, त्यांना ती यादी दिली आणि मला ह्याचा रिपोर्ट पाहिजे म्हणून सांगितलं. आता जी मी कामं केली होती जेवढी कामं केली तेवढी सगळी मंजुरी घेऊन ठरावाप्रमाणे सगळी कामं केली होती. त्याप्रमाणे गवळी साहेबांनी रिपोर्ट दिला की सर्व कामे ठरावाप्रमाणे झालेली आहेत. तर प्रांतांचा त्यांना परत फोन आला की मला असं नव्हतं, मला रिपोर्ट पाहिजे, त्यांच्या विरोधात उलटा रिपोर्ट पाहिजे. कारण ती त्यांना ज्या नगरसेवकांनी कोणी सांगितलं असेल ना की मला त्यांना नगरसेवकपद माझं घालवायचं होतं, नगराध्यक्षपद, नगरसेवकपद म्हणजे सगळंच घालवायचं होतं. त्यामुळे शिरीष यादवनी ते परत गवळी साहेबांना केलं की मला उलटा रिपोर्ट पाहिजे. गवळी साहेब म्हणले की जी कामं केलेत ती ठरावाप्रमाणेच केलेले आहेत त्यांनी, त्याच्यामुळे मला उलटा रिपोर्ट देता येत नाही. त्यामुळे गवळी साहेबांनी त्यांना रिपोर्ट दिला नाही. त्यामुळं शिरीष यादव कोणत्या थराला गेले होते हे पाहण्यात येतं तुम्हाला. अशा प्रकारे भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट प्रशासन लोकप्रतिनिधींना कशा प्रकारे अडचणीत आणत असतं, त्रास देत असतं, याचं उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. धन्यवाद.